हा आपल्या इथं साने गुरुजी माध्यमिक विद्यालय सालोड इथे सन्माननीय पंढरीभाऊ पाठे सर. आता मला यांची ख्याती जर सांगायची काम पडलं तर यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक गोष्टीत म्हणजे फूड असो की कोणाची समस्या असो, शेतकरी नेते प्रत्येक गोष्टीत हिरिरीनं कलेक्टर ऑफिस पर्यंत तर कुठेही कोणाची समस्या एवढ्या तात्पर्यानं. आणि मी तर आज भाग्य समजतो की कदाचित सर इथे आले नसते. याचं सगळं श्रेय आमचे विद्यार्थी जुबेर शेख याला जाते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरी भाऊ यांचं सरांचं काम एवढं सुंदर आहे. जिल्ह्यात तुम्ही कुठेही पहा प्रत्येक गोष्टीत कोणाच्याही न्याय हक्कासाठी लढण्यासाठी समोर असतात. असे माननीय पंढरीभाऊ पाठे सर यांचं मी माझ्या शाळेत शब्दसुमनाने स्वागत करते. कायम ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, हा आमचा उद्देश आहे आणि त्याचे प्रश्न सोडवणं हेच आमचं मुमींचं काम आहे. शेतकरी चळवळ म्हणून आम्ही या चळवळीमध्ये गेल्या काही वर्षापासून काम करतो आणि तुमचाही विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असेल तर तो मार्गी लावण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. आणि विशेष आज या ग्रामीणमध्ये येण्यामागचं प्रमुख काम आमचे मित्र मोठे बंधू जुबेर सय्यद यांच्या माध्यमातून आलो. तुमच्या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं नाही ती प्रायोरिटी आज पहिल्यांदा आहे. उद्याच्या काळात जर विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम्स आले तर मी एक शेतकरी चळवळीचा सक्रिय सहकारी कार्यकर्ता म्हणून कायम विद्यार्थ्यांसोबत उभा आहे, तुमच्या शाळेसोबत सुद्धा उभा आहे. आणि प्रशासनाच्या माध्यमातून जर काही आपल्या शाळेच्या अडचणी असतील डिस्ट्रिक्ट लेवलवरती, जिल्हा पातळीवरती, त्या कशा सोडवता येतील याचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि आपण माझा सत्कार केला, सन्मान केला, प्रेम दिलं. माझ्यासारख्या अत्यंत फाटक्या कार्यकर्त्याचा सत्कार होणं ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. भगत साहेब, साहेब हे आमच्या ढोके मॅडम, हे ठाकरे मॅडम, ढोके मॅम, तुमचे मनापासून आभार मानतो.